असारे सार मतिनो सारे चा सार दस्तिनो ते सारंग नादिगच्छंत मिच्छा संकप्प गोचरा. याचा अर्थ जे निस्सार आहे त्या निस्सार गोष्टीमध्ये सार, आणि ज्याच्यात सार आहे अशा गोष्टीला निस्सार जे लोक समजतात अशा चुकीच्या संकल्पनात मग्न राहणाऱ्या व्यक्तींना सार कधीच प्राप्त होत नाही. सारंच सारतो नत्वा असारंच असारतो ते सारंग अधिगच्छन्ति सम्मा संकप्प गोचरा. सारा आणि साराच्या प्रती सारच, निस्सार आणि निस्साराच्या प्रती निस्सार असे जाणून शुभ संकल्प वा चिंतन करणाऱ्या व्यक्तीला सार प्राप्त करून घेता येतात. म्हणजे जीवन जे आहे या जीवनामध्ये सार कोणत्या गोष्टीमध्ये, या गोष्टीची आपल्याला माहिती असणे खूप आवश्यक आहे. आपण जीवनभर ज्या गोष्टीमध्ये निस्सारता आहे अशा गोष्टींना पकडून राहिल्यामुळे ज्या गोष्टीमध्ये सार आहे त्या सारत्व अशा गोष्टी आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून अशा चुकीच्या मिथ्या संकल्पनामध्ये पडलेल्या लोकांना कधी जीवनाचं सारच प्राप्त होत नाही. आणि जो व्यक्ती खऱ्या अर्थाने सार याच्यामध्ये सारच आणि निस्सार याच्यामध्ये निस्सार या दृष्टिकोनातून पाहतो त्याच व्यक्तीला खऱ्या अर्थाने शुभ संकल्प, खऱ्या अर्थाने सत्य जे आहे, सारत्व ज्याच्यामध्ये आहे त्याची प्राप्ती होते. खरं तर आजचा विषय जो आहे तो सामाजिक, धार्मिक आणि राजकीय अशा तिन्ही स्तरावरती अवलंबून आहे. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्या पुढे जी वैचारिक बैठक दिली त्या वैचारिक बैठकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं समाजकार्य हे अत्यंत महत्त्वाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घटक होता. बाबासाहेबांनी समाजामध्ये अनेक स्तरामध्ये प्रबोधन करण्याचं काम केलं, या समाजाला शिक्षित करण्याचं काम केलं, या समाजामध्ये संघटन कशा पद्धतीने करावं याच्याविषयी बाबासाहेबांनी मार्गदर्शन करावं, आणि संघर्ष म्हणजे कशा पद्धतीने एकमेकांना एका विषयावरती एकत्रित करून संघर्ष जो आहे, जो तुमच्या न्यायासाठी, तुमच्या हक्कासाठी, तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी, तुमचे जे मानवी हक्क आहे ते मानवी हक्क प्राप्त करून घेण्यासाठी जो संघर्ष बाबासाहेबांनी आपल्याला करायला सांगितला, तो संघर्ष या 3 वाक्यांमध्ये संगृहीत होतो की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या 3 वाक्यांशी संबंधित बाबासाहेब आंबेडकरांचं सामाजिक जीवन आहे. आणि बाबासाहेबांनी या 3 गोष्टींच्या आधारे समाजामध्ये एक नवनिर्मिती केली, एक नवचैतन्य घडून आणलं. परंतु हे नवचैतन्य घडून आणत असताना बाबासाहेबांच्या समोर त्या काळातली तत्कालीन जी परिस्थिती होती त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये स्वतःतल्या समाजाचं किंवा बहुजन समाजाचं किंवा डिप्रेस क्लास समाजाचं जे सर्वात मोठं हित जर कशामध्ये दिसत होतं तर ते राजकीय अशा पद्धतीच्या चळवळीमध्ये दिसत होतं. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय चळवळ तितक्याच चांगल्या पद्धतीने गतिमान करण्यासाठी सुरुवातीला बाबासाहेबांनी इंडिपेंडंट लेबर पार्टीची स्थापना केली होती, शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली होती, आणि या पार्ट्यांच्याद्वारे स्वतः बाबासाहेब आंबेडकर इलेक्शनमध्ये लढले. स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी या इलेक्शन प्रोसेसला सामोरे गेले. अनेक त्या काळामधल्या ज्या राजकीय नीती होत्या, त्या काळामध्ये अनेक जे काही राजकीय कूटनीती होत्या, या सर्व कूटनीतीतून समाजकार्य कधी आपल्या हातून पूर्णत्वाला आपल्याला घेऊन जाता येईल किंवा आपण समाजकार्यातून कधी बाहेर जाणार नाही याची दक्षता मात्र बाबासाहेब आंबेडकर नियमितपणे घेत होते. जरी बाबासाहेब असं म्हणत असते की राजकीय सत्तेतून सर्व समस्या सुटल्या जातात, तरी देखील बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर समाजकार्य हा एक महत्त्वाचा भाग होता. आणि समाजकार्य हे केवळ राजकारणाच्या माध्यमातून नाही, तर समाजकार्य हे तुम्हाला तुमच्या सामाजिक जीवनामध्ये ज्या मूलगामी समस्या आहेत त्या मूलगामी समस्येला लक्षात घेऊन त्या परिवर्तित करण्यासाठी, त्या बदलण्यासाठी एक प्रकारची वज्रमूठ बांधून त्या समाजासाठी जो व्यक्ती झोकून देऊन काम करतो अशा व्यक्तीला बाबासाहेब खऱ्या अर्थाने सामाजिक म्हणजे एक सामाजिक कार्यकर्ता अशा पद्धतीने संबोधतात. म्हणून फक्त आणि फक्त राजकीय सत्ता प्राप्त करणे इतकंच बाबासाहेब आंबेडकरांच्या जवळचं उद्दिष्ट नाही. राजकीय सत्तेसोबत समाजातली सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक उन्नती घडवून आणणे किंवा त्यासाठी कार्यान्वित होणे किंवा कार्य करणे
हे सगळ्यात महत्त्वाचं ध्येय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं. इतकंच नव्हे तर जातीतेतून सुटका, जातींचं निर्मूलन, ॲनिहिलेशन ऑफ द कास्ट आणि त्याच्यासोबत धम्मदीक्षा हे देखील बाबासाहेबांच्या चळवळीचं अत्यंत महत्त्वाचं, म्हणजे ज्याला म्हणता येईल की परमउद्दिष्ट जर कोणतं असेल तर या प्रकारचं ते परमउद्दिष्ट आहे. आणि म्हणून आजच्या काळामध्ये ज्या ज्या पद्धतीने आज सामाजिक जीवन आपण जे पाहतो, त्या सामाजिक जीवनामध्ये किंवा राजकीय जीवनामध्ये किंवा धार्मिक जीवनामध्ये ज्या पद्धतीने लोक जीवन जगत आहे, त्या पद्धतीमध्ये तुम्ही स्वतः एक स्वतःचं आत्मपरीक्षण करणे खूप आवश्यक आहे की आपण कुठे आहोत आणि आपल्याला कोणतं काम करायचं आहे, आपल्याला कोणतं कार्य घडवून आणायचं आहे, आपल्याला कोणत्या पद्धतीने आपला उत्कर्ष साध्य करायचा आहे. इतका जरी विचार आजच्या या इलेक्शनच्या या काळामध्ये किंवा येणाऱ्या इलेक्शनच्या रिझल्टमध्ये जरी आपण जरी केला तर आपल्याला असं लक्षात येईल की सामाजिक जी उन्नती आहे ती सामाजिक उन्नती साध्य करण्यामध्ये आपण अपयशी ठरत आहोत. आपले प्रश्न काय आहेत आणि कोणत्या प्रश्नावरती आपण काम केलं पाहिजे याविषयीच लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारची भावना आहे. याविषयीच लोक संभ्रमित आहे आणि अशा संभ्रमित समाजाला योग्य दिशा देण्यासाठी आपण सातत्याने विचारशील असणे खूप आवश्यक आहे. आणि आपण इतिहासामध्ये न रमता आजच्या काळातील परिस्थितीच्या अनुसार आपण कोणते प्रश्न आणि त्या प्रश्नांची किती योग्य पद्धतीने आपण त्याची सुटका किंवा त्याचं सोल्युशन करू शकतो हे पाहणे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण की हे जर आपल्या लक्षात नाही आलं तर सामाजिक, राजकीय आणि धार्मिक परिस्थिती आहे ही जैसी की तैसी राहू शकते किंवा आजच्या काळामध्ये जो लोकांमध्ये आलेला एक प्रकारचा बोर्डम जो आहे, एक प्रकारचा उबक जो आहे, तो उबक दूर करण्यासाठी लोक चांगल्या पद्धतीने नवचैतन्याने कार्य करू शकतात. म्हणून आजच्या काळामध्ये जर कोणत्या परिस्थितीची आवश्यकता आहे तर नवचैतन्याची खूप आवश्यकता आहे. कारण की तुमची राजकीय लढाई, तुमची सामाजिक लढाई, तुमची धार्मिक लढाई ही तुम्हालाच लढावं लागेल. तुमच्यामध्ये प्रथमतः बंधुत्व निर्माण करावं लागेल, तुमच्यामध्ये प्रथमतः मैत्री आणि साहचर्य स्थापन करावं लागेल, तुमच्यामध्ये भातृभाव निर्माण करावा लागेल, तुमच्यामध्ये अशा अनेक ज्या उणिवा आहेत त्या उणिवा दूर कराव्या लागतील आणि सगळ्यांनी या उणिवा दूर करून एक मताने, एक विचारशीलतेने एकत्र येऊन जर कोणतीही कृती आपण केली तर ती कृती देखील योग्य पद्धतीने योग्य दिशेला आपण घेऊन जाते. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना नेपोलियनचं चरित्र खूप जास्त आवडायचं. त्याचं एकमात्र कारण हे होतं की नेपोलियन ज्यावेळेस युद्ध करण्याला गेला होता तर अनेक युद्ध त्यांनी जिंकली, परंतु एक युद्ध जे असं होतं जे अतिशय बर्फाळ प्रदेशामध्ये होतं. या बर्फाळ प्रदेशामध्ये युद्ध असताना नेपोलियनचं जे सैन्य होतं ते सैन्य त्या बर्फाळ प्रदेशामध्ये थंडीने कुडकुडत ते मरण पावत होतं आणि एक एक त्याच्यातला सैनिक जो कमी कमी होत होता. परंतु नेपोलियनची या जगावरती इतकी मोठी पकड होती की नेपोलियनच्या नावाला देखील लोक घाबरत होते. नेपोलियन त्या बर्फाळ प्रदेशातून त्या डोंगरावरती ज्या ठिकाणी दुसऱ्या ज्याच्याशी युद्ध करणारं जे राष्ट्र होतं त्या राष्ट्रावरती चाहूल करून जाणार होता आणि तिकडूनही त्या राष्ट्रातील जे काही लोक होती ती लोक नेपोलियनची स्वारी येते याची तयार करून ते बसले होते. परंतु सर्व सैन्य नेपोलियनचं संपलं असताना नेपोलियन त्याच्या हातामध्ये स्वतःचा झेंडा घेऊन त्या पर्वतावरती चढला आणि त्या पर्वतावरती चढल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं, समोरच्या म्हणजे शत्रू राष्ट्र जे होतं त्यांना असं लक्षात आलं की नेपोलियनची स्वारी या ठिकाणी परिपूर्ण या बर्फा प्रदेशामध्ये या डोंगरावरती चढून आलेली आहे. फक्त नेपोलियनच्या झेंड्याने हे काम केलं होतं. नेपोलियनचा झेंडा त्यांना दिसला आणि नेपोलियन त्यांना दिसला. त्यांना असं वाटलं की नेपोलियनच्या पाठीमागे भला मोठा सैनिकांचा समूह आहे आणि त्या लोकांनी नेपोलियनला शरणागती पत्करली. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की नेपोलियन सारखा एखादा आपला व्यक्ती, एखादा ज्याला आपण नेता किंवा नेतृत्व करणारा, ज्याला आपण पुढारी असं म्हणतो, अशा पद्धतीने नेपोलियन सारखं देखील आपल्यामध्ये गुणसंपन्नता निर्माण होणे खूप आवश्यक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण समाजाला पुढे नेण्याचं कार्य करणे हे त्याहून जास्त महत्त्वाचं आहे.
म्हणून बाबासाहेबांच्या पुढे नेपोलियनचे अनेक संघटन कौशल्याचे गुण जे होते, या गुणांची बाबासाहेब नेहमी आपल्या सहकाऱ्यांना त्यांच्या कथा सांगत असत आणि त्यातून बाबासाहेब असे म्हणायचे की यातून तुम्ही शिका, म्हणजे तुम्हाला सामाजिक संघटन कसं करायचं, समाजाला एकत्रित कसं करायचं, एका ध्येयावरती कसं ठेवायचं, हे तुमच्या लक्षात येऊ शकते. मुळात म्हणजे समाजाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या लक्षात येऊ शकतात आणि या समस्या लक्षात आल्यानंतर त्या समस्येवरती आपण काम करू शकतो. आजच्या काळातली परिस्थिती अशी आहे की लोकांना समस्या काय तेच कळत आणि समस्या न कळल्यामुळे किंवा शहरीकरणामध्ये अनेक लोक वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये राहत असल्यामुळे आज समाजामध्ये सामूहिक संघटन हे फार कमी पद्धतीने पाहायला मिळतं. किंवा जे काही आपण कार्यक्रम करतो, ज्या काही आपण गोष्टी धर्माच्या किंवा समाजाच्या नावाने करतो, त्याचं आउटपुट जे आहे ते आउटपुट फार असं मोठं स्वरूपाचं तयार होतं अशातला भाग नाही. ते आउटपुट जे असतं ते तात्पुरत्या, म्हणजेच काय तर व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती आपण फोटो पोस्ट करण्याच्या पलीकडे त्याचं इतकं काही महत्त्व नसतं. प्रत्येक व्यक्तीला पब्लिसिटी हवी आहे, प्रत्येक व्यक्तीला त्याचं नाव लौकिक वाढवायचं आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून केलेले कार्यक्रम, त्या दृष्टिकोनातून केलेल्या कार्यक्रमाची मांडणी तुम्हाला सत्यापर्यंत पोहोचू देत नाही. आणि या सगळ्यासोबत जे लोक तुमच्या चळवळीचा भाग नसताना देखील तुमच्यासोबत वावरतात आणि त्यांच्यासोबत वावरून आपण तात्पुरत्या स्वरूपामध्ये केलेली ॲडजस्टमेंट जी आहे त्या ॲडजस्टमेंटमुळे समाजाचं अतोनात नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून आज आपल्याला पुन्हा एकदा समाजामध्ये नव्या स्वरूपामध्ये क्रांती आणण्यासाठी नव्या स्वरूपाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ, धम्म चळवळ ही मांडणे खूप आवश्यक आहे. आणि जोपर्यंत या स्वरूपामध्ये आपण त्याची मांडणी करत नाही किंवा आजच्या बदलत्या स्वरूपामध्ये राजकीय पक्षाची भूमिका कोणत्या स्वरूपाची असली पाहिजे, कोणत्या कार्यक्रमाला त्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे, कोणत्या गोष्टींनी त्यांचा मॅनिफेस्टो बनला पाहिजे, याही गोष्टींची खूप महत्त्वपूर्ण गरज आज समाजामध्ये आहे. कारण की समाजामध्ये लोकांनी जाणे गरजेचे आहे. समाजामध्ये फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून फक्त वरवरची चिंतन आणि वरवरचं भाषण आणि वरवरच्या गोष्टी करणे आवश्यक नाही, तर समाजामध्ये प्रत्यक्ष जोपर्यंत तुम्ही जात नाही तोपर्यंत कोणतंही कार्य तरी घेऊन तुम्ही जाऊ शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या काळातील किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या काळाच्या नंतर जितके काही या समाजामध्ये नेते झाले किंवा जितके काही कार्यकर्ते झाले, यांच्या पुढच्या परिस्थिती वेगळ्या होत्या, त्यांचा काळ वेगळा होता, त्यांच्या समोरचे जे काही आव्हानं होती ती वेगळी होती. आजच्या काळातली आव्हानं, आजच्या काळातल्या समस्या, याचं स्वरूप वेगळं आहे. आणि हे स्वरूप वेगळं असताना ह्या अगदी जलद गतीने होणाऱ्या परिवर्तनामुळे, जलद गतीने इथलं सामाजिक, इथलं राजकीय जीवन बदलत असताना याच्या परिस्थितीमध्ये आपण कुठे आहोत आणि आपण कोणत्या पद्धतीने कार्य केलं पाहिजे हे देखील भान असणे खूप गरजेचं आहे. अशा पद्धतीने चेक्स अँड बॅलन्स हा आपण करणे खूप गरजेचं आहे. आपण कुठे आहोत हे पाहणे म्हणजे चेक करणे आणि आपण कुठे असायला हवा याचा बॅलन्स साध्य करणे हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून आपण बाबासाहेब आंबेडकरांची राजकीय जी चळवळ आहे ती पाहत असताना आपल्या समाजाचा आर्थिक विकास होतोय का? जर तो आर्थिक विकास होत नसेल तर आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून आपण आपल्या समाजाचा विकास कशा पद्धतीने साध्य करायचा त्याची एक पद्धतीने आपण त्याचा एक पद्धतीने विचार करणे आणि समाजाला त्या पद्धतीने मार्गदर्शन करणे खूप गरजेचं आहे. म्हणजे ग्रुपिझम तयार करणे खूप गरजेचं आहे. म्हणजे दुसऱ्याच्या कार्याला कमी लेखणे असं पण नाही. आपण समाजामध्ये राहत असताना आपले जे काही बांधव आहेत, जे अतिशय गरीब आहेत, अशा बांधवांना श्रीमंत बांधवांनी मदतीचा हात सातत्याने दिला पाहिजे. म्हणजे बघा, मारवाडी समाज असतो, जैन समाज असतो, ते त्यांच्या बांधवांना मदतीचा हात देऊन ते त्यांना सेटल करत असतात, ते त्यांना आर्थिक उन्नतीच्या मार्गावरती आणत असतात, ते त्यांना अनेक प्रकारची कर्ज उपलब्ध करून देतात आणि कमी व्याजदराने किंवा व्याजदर न घेता ते त्या लोकांची प्रगती अगदी 2-3 वर्षामध्ये किंवा 5 वर्षाने ते घडवून आणत असतात. आपणही या पद्धतीने आपल्या समाजामध्ये परिवर्तन घडवून आणू शकतो. आपणही जेव्हा आपण एखाद्याकडून पैसे घेतो आणि आपली उन्नती साध्य करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्याचं आपल्याला देणं लागतं ह्याची जाणीव ठेवणे खूप आवश्यक आहे. म्हणजे समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचं भान निर्माण करणे याची चळवळ होणे खूप गरजेचं आहे. आणि हे भान निर्माण करण्यासाठी आर्थिक समस्या, शैक्षणिक समस्या, आज शिक्षणामध्ये देखील जो स्तर या समाजाचा होता तो स्तर हळूहळू कमी कमी होत आलेला आहे. कारण की जास्तीत जास्त लोक जर कोणतं शिक्षण घेत असतील तर जास्तीत जास्त ते ग्रॅज्युएट होण्याचं शिक्षण घेतात.
ग्रॅज्युएशन नंतर खऱ्या अर्थाने शिक्षणाची, म्हणजे खऱ्या अर्थाने ग्रॅज्युएशन नंतर शिक्षण चालू होतं की तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये पुढे जाणार आहात, कोणतं क्षेत्र तुम्ही पादाक्रांत करणार आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे त्यासाठी लागणारी जी फी आहे ती अवाजवी अशा स्वरूपाची. या अवाजवी स्वरूपाच्या फीमुळे अनेक लोकांची शिक्षण होत नाही. ते अगदी ग्रॅज्युएटपर्यंत शिकतात आणि शिक्षण त्या ठिकाणी त्यांचं बंद होतं. आणि ग्रॅज्युएशनच्या नंतर पुढे खऱ्या अर्थाने शिक्षण सुरू होतं. आणि म्हणून फक्त ग्रॅज्युएशनवरती न थांबता उच्च शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. त्यासोबत इंग्रजी शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. त्यासोबत आज बदलत्या सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये सायन्स आणि टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेणे ही देखील काळाची गरज आहे. अशा विविध स्तरावरती सामाजिक परिवर्तनाचं अभिसरण होत असताना आपण कुठे कमी पडता कामा नये याची आपण जाणीव ठेवणे खूप आवश्यक आहे. आपण आपल्यातल्या जे संघटन आहे त्या संघटनेच्या बद्दल नकारात्मकता ठेवणे आणि त्याबद्दल वाईट बोलणे या गोष्टीची आवश्यकता नाही. आपण सगळ्यांना सामावून घेण्याची आवश्यकता आहे. कारण की राजकारणामध्ये यश येतं, राजकारणामध्ये अपयश येतं. अपयश यश या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या कशासाठी तर शिकण्यासाठी. आपण त्यातून शिकलं पाहिजे. कारण की राजकीय ज्या भूमिका असतात त्या राजकीय भूमिका फक्त राजकीय खेळी करण्यासाठी नसतात. राजकीय भूमिका समाजामध्ये अमूल्य ग्राह बदल करण्यासाठी असतात. आणि हा अमूल्य ग्राह बदल जर झाला नाही तर पुन्हा कार्यालाच लागणे, पुन्हा नव्याने सुरुवात करणे गरजेचं असतं. आणि हे अनेक लोक लक्षात घेत नाही. कारण की बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही फक्त धम्म चळवळ नाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ धम्मामध्ये देखील धम्म मूलता आणि तत्वता सामाजिक आहे अशा पद्धतीची चळवळ आहे. राजकारण देखील मूलता आणि तत्वता ही सामाजिक स्वरूपाचं असलं पाहिजे. ते फक्त ठराविक लोकांचं अर्थजनाचं साधन होता कामा नये किंवा ते ठराविक लोक की ज्यांचं लोकांना मार्गदर्शन करत असताना किंवा लोकांचे अन्याय अत्याचार दूर करत असताना ते चुकीच्या मार्गाला लागलेत किंवा चुकीच्या व्यवसायामध्ये लागलेत आणि त्यातून त्यांनी अमाप पैसा कमवलेला आहे. आणि त्या अमाप पैशाचा उपयोग राजकारणासाठी करत असताना पुन्हा ते त्याच प्रकारचे व्यवसाय, त्याच प्रकारचे धंदे ते वाढवतात आणि त्यामुळे समाजाचं अतोनात नुकसान होतं. आणि हे नुकसान जर आपल्याला टाळायचं असेल तर आपण कसोशीने प्रयत्न केला पाहिजे. आणि आपण कुठे आहोत आणि आपण काय केलं पाहिजे हे देखील आपण पाहणे खूप आवश्यक आहे. म्हणून फक्त वरवरचं नाही, म्हणजे फक्त वर्तुळावरतीच काम करायचं नसतं. समाजाचं जे केंद्रबिंदू आहे त्या केंद्रबिंदूपर्यंत तुम्ही जाणे खूप आवश्यक असतं. आणि म्हणून ज्याला ज्याला असं वाटतं की या समाजामध्ये राजकीय परिवर्तन झालं पाहिजे, या समाजामध्ये सामाजिक परिवर्तन झालं पाहिजे, म्हणून आपल्या जुन्या नेत्यांवरती टीका न करता, आपल्या जुन्या नेत्यांनी काय चुका केल्यात हे न दाखवता नव्या पद्धतीने, नव्या जोमाने, नवनिर्मितीच्या एका नव्या आशावादाने आपण सर्वजण पुन्हा एकदा एकत्र येणे खूप गरजेचं आहे. पुन्हा बाबासाहेब आंबेडकर शिकणे गरजेचे आहे. नव्या स्वरूपात त्याची मांडणी करणे गरजेचं आहे. नव्या स्वरूपात या लोकांमध्ये उतरणे गरजेचं आहे. बघा, इथे विचारांचं ध्रुवीकरण झालेलं आहे. इथे कोणी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावते, कोण बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सांगते. यातून हे लक्षात येते की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं ध्रुवीकरण करून किंवा फुले शाहू आंबेडकर अशा विचाराचं ध्रुवीकरण करून आज या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या संपुष्टात आणण्याच्या मार्गावरती अनेक लोक काम करत आहेत. यासाठी ज्या अनेक ज्या संघटना आहेत या संघटना काम करत आहेत. आणि या संघटना या पद्धतीने बाबासाहेबांचे विचारच सांगून आपल्याला संपवण्याचं काम करत आहे. कारण की ज्या विचाराच्या प्रती आपली निष्ठा असली पाहिजे, ज्या विचारांच्या प्रती आपण आरूढ झालं पाहिजे असेच विचार आपल्याला सांगितले जातात. आणि आपणच एक प्रकारे पदभ्रष्ट होतो किंवा संभ्रमित होतो. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा आपण योग्य पद्धतीने अभ्यास करणे, स्वतः आकलन करणे, स्वतः समजून घेणे, कोण लेखक काय बोलतोय, कोण वक्ता काय बोलतोय, कोण कोणतं भाषण देतं, यापेक्षा प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आणि प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रचंड जी चळवळ जी आहे ही चळवळ समजण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र हे सर्वप्रथम त्यांनी वाचलं पाहिजे. जे चाभ खैरमोडे यांनी लिहिलेलं चरित्र हे अखंड चरित्र आहे. जवळजवळ 12 खंडांमध्ये ते चरित्र आहे, त्याचं वाचन केलं पाहिजे. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र BC कांबळेंनी देखील लिहिलेलं आहे, त्याचंही वाचन केलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांच्या रायटिंग अँड स्पीचेसमधले जेवढे खंड आहेत ते सगळे खंड सिक्वेन्स वाईज वाचले गरजेचे आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली भाषणांचा अभ्यास करणे गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक, जनता, समता, प्रबुद्ध भारत
बहिष्कृत भारत अशा पद्धतीच्या वर्तमानपत्रांची निर्मिती केली, त्याचा अभ्यास करणे खूप गरजेचं आहे. बाबासाहेबांच्या सहवासामध्ये जे जे लोक आले त्या लोकांनी बाबासाहेबांच्या बद्दल जे जे काही लिहिलं त्याचा अभ्यास करणे गरजेचं आहे. आणि हे सगळं होत असताना काउंटरमध्ये बाबासाहेबांच्या कोण होतं, त्या काळातले तत्कालीन जे नेते होते त्याच्यामध्ये गांधी होते, त्याच्यामध्ये नेहरू होते, त्याच्यामध्ये अनेक असे लोक, सावरकर होते. या सगळ्यांनी बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये काय काय रिमार्क्स केलेले, काय काय त्यांच्यावरती टिप्पणी केलेली, हे पण पाहणे खूप गरजेचं आहे. म्हणजे काल परिस्थिती सापेक्षता लक्षात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा जर अभ्यास जर आपण केला तर आपल्याला लक्षात येतं की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामध्ये जी स्थितंतर जी आलेली आहे ती स्थितंतर ही त्या काल परिस्थिती सापेक्ष अशा भूमिकेतून ती आलेली आहे. आणि या भूमिकेतून बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जर तुम्ही लक्षात घेतली आणि त्यांच्यातील जी त्यांच्यामधली जी जाणीव जी आहे, जी रिपब्लिकन मुवमेंटच्या द्वारे बाबासाहेबांनी सांगितलं होतं की खऱ्या अर्थाने रिपब्लिकन जी चळवळ जी आहे, जी पक्षाची मांडणी बाबासाहेबांनी खुल्या पत्राच्याद्वारे केली की रिपब्लिक म्हणजे कोण, की लोकांसाठी ज्यावेळेस राज्य चालवलं जातं त्यावेळेस ती लोकशाही बनली जाते. आणि ही लोकशाही ज्यावेळेस गणतंत्र पद्धतीवरती अवलंबून असते, एक व्यक्ती आणि त्याचं मत याला किती व्हॅल्यू असतं आणि त्या मतांच्या व्हॅल्यूनुसार ते मतदान करायचं का नाही करायचं त्याची ऐच्छिकता जी आहे ही तुमच्यावरती अवलंबून असते. आणि म्हणून आपण अशा व्यक्तींना, ज्यांच्यामध्ये सज्ञानता आहे, ज्यांच्यामध्ये प्रजातंत्रता आहे, अशा वैचारिक भूमिकेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाची भूमिका खुल्या पत्रातून स्पष्ट केली. त्याद्वारे या पक्षाची स्थापना झाली, त्याद्वारे बाबासाहेबांचे विचार आपल्याला लक्षात आले. आणि या भूमिकेतून जे लोक वावरतात की बाबासाहेब आंबेडकरांना जे अपेक्षित कार्य जे होतं ते राजकीय भूमिकेतून जे लोक करतात ते लोक खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ चालवत असतात. अन्यथा बाकी जी लोक आहेत जे बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ म्हणत असताना ते या समाजाची ज्या पद्धतीने समाज कुठे घेऊन जायचा, कुठं नेऊन सोडायचा हे त्यांना तोपर्यंत लक्षात येत नाही. आणि म्हणून आपण देखील ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. राजकीय चळवळ देखील आपण योग्य पद्धतीने समजली पाहिजे की बाबासाहेबांच्या वाचनामध्ये त्या काळामध्ये जे जे त्यांनी संदर्भ द्यायचे, मग त्यामध्ये रुझवेल्ट असायचा, त्याच्यामध्ये थुसीडाईस असायचे, त्याच्यामध्ये अनेक असे तत्ववेत्ते असायचे की ज्यांचा अभ्यास बाबासाहेब करून बाबासाहेब समाजाला मार्गदर्शन करायचे, त्यांची उदाहरणं द्यायची. म्हणजे ज्याप्रमाणे थुसीडाईट असं म्हणतो की जर एखाद्याला जखम झाली तरच त्या जखमेवरती इलाज करू शकतो, पण त्याला जखम जर झाली नाही त्याच्यावरती तरी इलाज करू शकत नाही. बाबासाहेब देखील असं म्हणतात की जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला तो गुलाम आहे याची जाणीवच होत नाही तोपर्यंत तो त्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी तो प्रयत्नच करू शकत नाही. म्हणून आपलं हे पहिलं कर्तव्य की तुम्ही गुलाम आहात सांस्कृतिक दृष्टिकोनातून, किंवा तुम्ही गुलाम आहात मानसिक दृष्टिकोनातून, किंवा तुम्ही गुलाम आहात इथल्या व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून, इथल्या भांडवलशाहीच्या दृष्टिकोनातून. आणि या गुलामगिरीतून तुम्हाला जर दूर व्हायचं असेल, तुम्हाला तुमचं स्वयं अस्तित्व सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला कसोशीने प्रयत्न करावे लागतील. आणि तुमच्या मनगटावरती मनगट घासून यथोचित कष्ट करून तुम्हाला ही चळवळ खरी अर्थाने उभी करावी लागेल, पुन्हा एकदा उभी करावी लागेल. पुन्हा एकदा याचा अर्थ मी असं म्हणतो की इतकं लोक बोलतात कारण की बोलण्यामध्ये आपण फक्त इतकंच सांगू शकतो की कोण अधिक चांगल्या पद्धतीने एखादा विषय मांडू शकतो. यातून हे सिद्ध होत नाही की ती लोक कामच करतील. किती व्यक्ती डिबेटसाठी, किती व्यक्ती वादविवाद करणारा असा आणि किती व्यक्तीने पुस्तकं जरी वाचलेली असली तर त्यांच्या वादविवादातून किंवा त्यांच्या तर्कवितर्कातून इतकंच सिद्ध होतं की त्या व्यक्तीला चांगलं मांडता येतं, या पलीकडे काही सिद्ध होत नाही. आणि म्हणून अशी लोक की ज्यांना चांगलं वाचता येतं, ज्यांना चांगलं बोलता येतं, ज्यांना चांगलं लिहिता येतं, अशा लोकांनी समाजामध्ये वास्तविक स्वरूपामध्ये काम करण्याची खूप गरज आहे. जरी एखादा व्यक्ती त्यांचं ऐकत नसेल तरी त्या व्यक्तीकडे जाऊन त्याच्याशी मित्रत्व निभावून त्याला त्याच्या आवडीनुसार तुम्ही या चळवळीमध्ये आणणे खूप गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी फक्त सामाजिक, राजकीय, धार्मिक इतक्याच गोष्टी बोलणे गरजेचं नाही. त्यासाठी आपल्याला त्याच्याशी मैत्री करणे गरजेचं आहे. त्याचं हित कशात आहे, त्याचं अहित कशात आहे हे सांगणे गरजेचं आहे. आणि तेव्हा आपल्याला चळवळ आपल्याला यशस्वी करता येईल. म्हणून राजकीय भूमिकेची आपण चिंता करत बसू नका. आपली लोक निवडून येतील किंवा नाही येणार याची चिंता करत बसू नका. आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे ध्येय आहे ते ध्येय म्हणजे जातीतेतून मुक्तता, बौद्ध धर्माचा स्वीकार आणि बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार, बौद्ध धर्मामध्ये असणारी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या तत्वांचा प्रचार आणि प्रसार, भारतीय संविधानाचे एक प्रकारे भारतीय संविधानाचं संवर्धन
या गोष्टी खूप महत्त्वाच्या. या फार दूरच्या गोष्टी नाहीत, या तुमच्या जवळच्या गोष्टी आहेत. धम्माचं आचरण याचा अर्थ बाबासाहेबांनी सांगितलेल्या भारतीय संविधानाचं आचरण असाच होतो. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल तत्वांवरती आधारित भारतीय संविधान आणि या मूळ तत्वांवरती आधारित भगवान गौतम बुद्धांचा धम्म. जो धम्म प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये केवळ त्याची बाह्य प्रगती करत नाही, तर त्याची आंतरिक प्रगती देखील करतो. त्याची फक्त भौतिक प्रगती करत नाही, त्याची सायकोलॉजिकल देखील प्रगती करतो. आणि म्हणून या दृष्टिकोनातून जीवनाचं जे काही सार आहे, हे जीवनाचं सार हे बुद्धत्वामध्ये, बुद्ध धम्मामध्ये आहे. आणि हे सार जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर भारतीय संविधानाच्या नुसार असणारी लोकशाही जी आहे, या लोकशाहीच्या द्वारे समाज कल्याणकरी अशा पद्धतीची कामं करण्यासाठी आपल्याला राजकीय सत्तेमध्ये जावं लागेल. आपल्याला आपला भौतिक विकास साध्य करावा लागेल. आणि भौतिक विकास साध्य करता करता आपल्याला आपला जो धार्मिक विकास जो आहे, जो आपल्या मनाला बुद्धत्वाच्या दिशेला घेऊन जातो, अशा मानसिक विकासाच्या दृष्टिकोनातून देखील आपल्याला प्रयत्न करणे हे अत्यंत गरजेचे आहे. हे दोन्ही सायमल्टेनियसली चाललं पाहिजे. हे एकीकडे फक्त राजकारण करायचं आणि एकीकडे फक्त धम्मकारण करायचं अशातला भाग नाही. दोन्ही गोष्टी या सायमल्टेनियसली आपल्या जीवनामध्ये चालणे खूप गरजेचं आहे. कारण व्यक्तिगत जीवनात किंवा सामाजिक जीवनात धम्म असणे गरजेचं आहे आणि राजकीय जीवनामध्ये देखील त्याचं ॲप्लिकेशन असणे खूप गरजेचं आहे. तेव्हा खऱ्या अर्थाने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत अशा पद्धतीचा व्यक्ती बनू शकतो. अन्यथा ज्याप्रमाणे स्मशानातली अग्नी, माणसाचा अंत्यसंस्कार केल्यानंतर जी अग्नी तयार होते, त्या अग्नीचा जसा कुणालाच उपयोग नसतो, त्याच पद्धतीने आपल्या जगण्याचा कुणालाच उपयोग होत नाही. आपण फक्त जेवण करतो, 3 वेळे आपण जेवण करतो, 3 वेळेस आपलं जेवण झाल्यानंतर आपण काम करतो, आराम करतो, झोपतो, उठतो, डेली तेच रुटीन करतो, टी व्ही पाहतो, चर्चा करतो, कार्यक्रमांना जातो. त्याच रुटीन लाईफमध्ये जीवन जगल्यामुळे आपल्याला असं वाटत नाही की नवीन काहीतरी केलं पाहिजे. परंतु आपण त्याच जीवन पद्धतीमध्ये जीवन जगत असताना देखील बोर होत नाही. आपण फक्त दिवस ढकलतो, दिवस काढतो, यापेक्षा आपल्यातला जो संकल्प आहे, हा संकल्प आपण जागृत करणे खूप गरजेचं आहे. आज पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून पुन्हा एकदा त्याची मांडणी होणे गरजेचं आहे. तोच नको आहे. नव्या दृष्टिकोनातून, नव्या चिंतनातून जर आपण आपली दिशा निश्चित केली तर येणारा काळ हा खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीसाठी प्रचंड मोठा काळ असू शकतो. जगामध्ये या सगळ्या गोष्टींचे पडसाद उमटत असताना, जगामध्ये नवे नवे तंत्रज्ञान, नवनवे विज्ञानाचा विकास होत असताना आपण मागे राहता कामा नये. आपण देखील जगाच्या या जलद गतीने वाहणाऱ्या प्रक्रियेमध्ये आपण सामील असणे गरजेचं आहे. म्हणून तिथेच थांबू नका, तेच बोलू नका, तेच रिपीट करू नका, त्याच भावनिक मुद्द्यांना हात घालू नका. नवे विषय, नव्या गोष्टी, नवे चिंतन, नव्या पद्धती याच्याविषयी देखील आपण विचार करणे खूप गरजेचं आहे. आणि इतकी जागरूकता आपल्यामध्ये आणणे गरजेचं आहे. तेव्हा खऱ्या अर्थाने आपण बाबासाहेबांना अपेक्षित असा आदर्श समाज निर्माण करू शकू. अन्यथा आपण एक दिवस जन्माला आलो आणि एक दिवस आपण मरणार. या पलीकडे जीवनात नवीन कोणती गोष्ट होत नाही. जन्म आणि मृत्यू हे सातत्याने होणारी क्रिया आहे. तर जन्माला आला आणि मृत्यूला प्राप्त झाला इतकंच आपली इतिहासामध्ये नोंद होईल. ते पण आपण जिथे राहतोय तिथेच, आपल्या कुटुंबामध्ये, या पलीकडे नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या मार्गानुसार आपण आपलं स्वप्न साकार करण्यासाठी, आपण बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी सातत्याने धडपडलं पाहिजे. लोकांना वारंवार भेटलं पाहिजे. फक्त आणि फक्त सोशल मीडियावरती, व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती, यूट्यूबवरती अशा गोष्टींवरती आपण अवलंबून राहता कामा नये. प्रत्यक्ष समाजामध्ये जाणे, प्रत्यक्ष लोकांच्या घरी जाणे, प्रत्यक्ष लोकांना भेटणे, प्रत्यक्ष सभा लोकांमध्ये आयोजित करणे, म्हणजे फार मोठी नाही, माईक लावून सभा नाही, सभा देखील साधी, सभा देखील एक बैठक की ज्याच्यामध्ये आपण चर्चा करू, ज्याच्यामध्ये कोणतेही मद्यपान नाही, कोणत्याही प्रकारचं जेवण नाही, कोणत्याही पद्धतीने फक्त त्याच गोष्टीवरती फोकस नाही, खाण्यापिण्यावरती फोकस नाही, तर अशा गोष्टीवरती फोकस जिथे तुमच्यामध्ये साधक बाधक चर्चा होईल आणि नवीन काहीतरी करण्याचं उद्दिष्ट तुमच्या मनामध्ये निर्माण होईल. म्हणजे खऱ्या अर्थाने बदल हा होऊ शकतो. अन्यथा समाज हा फक्त आणि फक्त मृत्यूच्या छायेमध्ये जाण्याच्या पलीकडे राहिलेला नाही. आणि म्हणून फक्त राजकीय आणि राजकीय समीकरणावरती अवलंबून राहायचं नसतं. आपल्यातली जिद्द, आपल्यातला संकल्प, आपले ध्येय हे साध्य करण्यासाठी आपण झटायचं असतं. दुसरे आपले मालक होण्यापेक्षा आपणच आपले मालक बनणे गरजेचे आहे. आत्ताही अतनो नातो कोई नातो परसिया. आपणच आपले स्वामी आहोत, दुसरा कोणी आपला स्वामी बनू शकत नाही. आणि कुणी आपला स्वामी बनवून जर घेत असेल तर त्याचे इतका मूर्ख कोणी नाही.
त्याच्या इतका आशाळभूतपणे पाहणारा कोणी नाही. आणि म्हणून बाबासाहेब देखील म्हणतात की जीवन जगायचं असेल तर तुम्हाला योग्य पद्धतीने जीवन जगा. उच्च राहणी उच्च विचार या पद्धतीने बाबासाहेबांची जीवन पद्धती होती. या पद्धतीने तुम्ही जीवन जगा. निश्चितच तुम्ही नव्या गोष्टी, नवी ध्येय, नवे उद्दिष्ट या समाजापुढे ठेवू शकता आणि नव्या आव्हानाला सामोरं जाऊ शकता. इतकंच या निमित्ताने बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.